रामकृष्ण हरी. तर कसा आहे पाऊस सगळ्यांकडं? आमच्याकडं तर 3 दिवसापासून इतका पाऊस चालू आहे, थांबायचं नाव घेईना. आत्ता कुठं उघडला आहे, तेव्हा म्हटलं व्हिडिओ शूट करावा. तुम्ही बघू शकता, हे आहे कडवळ आणि हे गायांच्या दुधासाठी एकदम उत्तम खाद्य आहे. हा हिरवा चारा गायांच्या दुधासाठी खूप पोषक ठरतो आणि गायांच्या तब्येती वाढवण्यासाठी पण खूप चांगला आहे. ही आमची दुसरी कापणी आहे. ही आमची दुसरी कापणी असताना पण तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे वाढलेलं आहे. आणि आम्ही 2 व्हरायटी लावल्या होत्या. ते 550 रुपये किलो अशा भावामध्ये आम्ही आणलेलं होतं. ही जी आहे ही पहिली व्हरायटी आहे आणि याच्या थोडी पलीकडं दुसरी व्हरायटी लावलेली आहे आणि ही आहे आमची तिसरी कापणी. तर तुम्ही बघू शकता, ही आहे आमची तिसरी कापणी. किती चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे. आणि आम्ही ही जी आहे ना कडवळाची कुटी, ती गिन्नीच्या कुटीमध्ये मिक्स करून घालतो, जेणेकरून गाया गिन्नी पण चांगल्या पद्धतीनं खातील. आणि त्याचबरोबर आम्ही त्यांना मुरघाससुद्धा घालतो, कारण दुधासाठी मुरघास आणि कडवळ हे खूप चांगलं खाद्य आहे, जेणेकरून तुम्ही गायांचं दूध पण वाढू शकतात. आणि हे जे आहे आम्ही हे जे पूर्ण रान आहे ते पूर्ण 12 गुंठे आहे आणि 12 गुंठे लावलेले आहे. पहिली कापणी झाली, ही दुसरी कापणी आणि आता ही तिसरी कापणी पण खूप चांगल्या पद्धतीनं वाढली. तुम्ही बघू शकता, 3 कापण्यांपर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं वाढून घालू शकतो त्यांना. चौथी कापणी शक्य तेवढी चांगली येणार नाही, कारण तोपर्यंत खोड कमकुवत होऊन जातं. पण जी पहिली कापणी आहे त्याच्या मुकाबले जी दुसरी कापणी आहे ना, ती जास्त उगते. तर कडवळाची चांगली एक गोष्ट म्हणजे जी पहिली कापणी आहे त्यापेक्षा जास्त जी दुसरी कापणी आहे ती चांगल्या पद्धतीनं वाढते. आणि एका खोडाला तुम्ही बघू शकता 3 ते 4 खोडं आलेले आहे वरती. आणि उंच पण इतकं आहे. आणि हे जे ताट आहे हे पूर्णपणे एकदम दणकट आहे. असं पण नाही का आतमध्ये पोकळ आहे, एकदम गिन्नीसारखंच एकदम दणकट आहे. आणि तुम्ही बघू शकता वरती ज्वारी पण एकदम चांगल्या पद्धतीनं लागलेली आहे. आणि हे कडवळ इतकं जड आहे का वाहण्यासाठी सुद्धा याचा डबल तुकडा करावा लागतो. आणि डबल तुकडा करून पण लई ताटं जात पण नाही, एकदम थोडं थोडं करून व्हावं लागतं. हे मोठं आहे कडवळ आणि हे शेवट तोडलेलं आहे. हे पण बऱ्यापैकी आता वाढत आलेलं आहे. आता अजून आमचं हे संपलं नाही, हे संपलं का मग हे चालू करणार. ही आणि ही व्हरायटी सेम आहे आणि याच्या पलीकडं आम्ही दुसरी व्हरायटी लावलेली आहे. तर तुम्ही उत्तम असा चारा हा लावू शकतात, कारण यांनी गायाच्या दुधांमध्ये खूप जादा फरक पडतो आणि तुम्ही गायांची तब्येती पण यांनी वाढू शकता. आणि गाया पटापटा चारा खातात, कारण मका ही एकदाच काढली जाते, पण कडवळ मकाच्या मुकाबले तरी 3 वेळेस निघतं आणि हे चांगल्या पद्धतीनं पण वाढतं. त्याच्यामुळं तुम्ही लावू शकता कडवळ. कारण आम्ही हे पहिल्यांदा लावलं, पण आम्हाला याचा रिझल्ट एकदम भारी भेटला. तुम्ही बघू शकता, हे बघा, तुम्ही बघू शकता, ही आहे पहिली व्हरायटी आणि ही जी मी तुम्हाला दाखवत आहे ही दुसरी व्हरायटी. याच्यामध्ये जादा काही फरक नाही आहे, पण त्याचे जे दाणे आहे त्या दाण्यांमध्ये खूप फरक आहे. हे तुम्ही बघू शकता, ही आहे पहिली व्हरायटी जी मी तुम्हाला दाखवली. याचे दाणे तुम्ही बघू शकता. पहिल्या कापणीच्या मुकाबले दुसऱ्या कापणीला एवढे चांगले पण दाणे नाही आलेले, बट दाणे चांगले आलेले आहे. आणि ही आहे दुसरी व्हरायटी. याचे दाणे जरा पांढरे, म्हणजे हिरवेगार आणि पांढरे, आणि हिचे जरा लालसर आहे. पण दोन्ही पण व्हरायटी एकदम चांगल्या आहे आणि एकदम उत्तम पद्धतीनं वाढलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच लावा. हे बघा, बघू शकतात 2 वेगवेगळ्या व्हरायटी आहे आणि किंमत पण जादा नाही आहे, किंमत पण खूप कमी आहे. आणि हे बघा, ही जी तिसरी कापणी आहे ती वाटत नाही एवढी उगल, पण बऱ्यापैकी चांगली उगलेली आहे. बघू शकता. आता पावसामुळं गवत तर इतकं झालं आहे का त्याला फवारा पण नाही मारू शकत, कडवळ पण जळून जाईल. आणि किमतीच्या मानाने हे खूप चांगल्या पद्धतीनं चारा देतं, तुम्ही बघू शकता. आणि व्ह्यू तर बघा काय मस्त आहे. एकदम पाऊस झाला आहे आणि आता कुठं पाऊस उघडला आहे, पण खूप गरम होतं आहे, वाटतं परत येईल पाऊस. महत्त्वाची गोष्ट अशी की आम्ही याच्या फक्त पहिल्या कापणीला
म्हणजे ज्यावेळेस ते पहिल्यांदा उगलं त्याच वेळेस त्याला आहे ना एक तणनाशकचा फवारा दिला होता आणि एक रोगर दिलं होतं. रोगरचा फवारा मारला होता जेणेकरून त्याच्यावर काही रोग येऊ नये. आणि तणनाशक पण वेगळ्या पद्धतीचं असतं, तुम्ही दुसरे कोणते पण मारू नका, सल्ला घेऊनच मारा. औषधं फवारणी करा, कारण जळून जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं कृषी सेवा केंद्रवाल्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही कडवाळाला हवं असेल ते औषध मारू शकतात, म्हणजे तुमची कोणत्याही प्रकारची नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल की ह्या दोन्ही व्हरायटी कोणत्या आहेत तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला या दोन्ही व्हरायटींची नावं सांगेल आणि प्राईस पण सांगेल काय आहे ती.